दिव्यांगांना सर्व योजना एकाच छताखाली मिळाव्या यासाठी नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल बनवण्यात आले आहे. यामध्ये ज्या काही दिव्यांगांसाठीच्या ज्या काही सर्व योजना असतील त्या एकाच वेबसाईटवर मिळणार आहे. त्यासाठी नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची व नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी निलेश. तुम्ही पाहत आहात जी आर कॉर्नर मराठी. चला तर पाहूया तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नवीन नोंदणी कशा प्रकारे करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणता एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये सर्च करायचे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये 1 नंबरची वेबसाईट असेल दिव्यांग सहाय्यक पोर्टल. यावर क्लिक करायचे आणि तुमचा जो काही पोर्टल आहे तो पोर्टल ओपन होईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या पोर्टलवर येऊ शकता. त्यानंतर इथे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथे नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी, जो काही दिव्यांग व्यक्ती असेल त्या दिव्यांग व्यक्तीला एकदाच नोंदणी करता येणार आहे. तर तुम्हाला इथे नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. होय माझ्याकडे UID कार्ड आहे किंवा नाही मी हाताने भरू शकेन. तर तुमच्याकडे UID कार्ड नसेल तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तुमच्याकडे UID कार्ड असेल तर 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा UID क्रमांक इथे टाकायचा आहे. या बॉक्समध्ये तुमचा जो UID कार्डवर नंबर असेल तो टाकून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. आपण UID क्रमांक यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुमची जन्मतारीख असणार ती जन्मतारीख तुम्हाला टाकून घ्यायची. यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. तुमच्या UID कार्डला जो काही मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर OTP सेंड झाला असेल. तो OTP तुमच्या नंबरवर आला असेल तो OTP तुम्ही एंटर करून घ्यायचे. OTP हा 6 अंकांचा असणार आहे. OTP एंटर करून झाल्यानंतर सत्यापित करा आणि ऑटो फिल करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुमची जी काही डिटेल्स असेल ती डिटेल्स ऑटोमॅटिक यामध्ये फिल झालेली असेल. यामध्ये काही बदल करायचा असेल तर बदलही तुम्ही करू शकता. यानंतर तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती दाखवली जाईल. त्यामध्ये खाली मी स्वइच्छेने माझे आधार क्रमांक प्रमाणीकरण सत्यापित उद्देशासाठी आधार अधिनियमानुसार शेअर करण्यास सहमती देतो. तर या टिकवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार क्रमांक एंटर करायचे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमची जी काही UID कार्डला माहिती असेल डिटेल्स असेल ती ऑटोमॅटिक फिल झालेली असेल ती तुम्ही यामध्ये टाकू शकता. तुमचा आधार क्रमांक फिल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे ही जी काही तुमचं पहिले नाव असेल मधले नाव आडनाव असेल त्यामध्ये काहीही बदल करायचा नाहीये. ते तुम्हाला तसंच ठेवायचे. जे तुमच्या UID कार्डनुसार माहिती फिल झालेली ती जशी आहे तशी ठेवायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वैवाहिक स्थिती तुमचा विवाह झाला आहे की नाही तर ते तुम्ही इथे टाकू शकता. विवाह झाला असेल तर विवाहित घेऊ शकता. विवाह झाला नसेल अविवाहित घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर पेज स्क्रोल करायचे आणि इथे कुटुंबाची माहिती. तर कुटुंबाच्या माहितीमध्ये तुम्हाला वडिलांचे पहिले नाव ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर वडिलांचे मधले नाव ऑप्शनल इथे देण्यात आलेले, पण तुम्हाला माहित असेल तर टाकू शकता. त्यानंतर तुमचे वडिलांचे आडनाव म्हणजे तुमचेच आडनाव असेल ते आडनाव एंटर करायचे आणि त्याच्यानंतर इथे वडील दिव्यांग आहेत का तर असतील तर होयवर क्लिक करायचे, नसतील तर नाहीवर क्लिक करू शकता. जर वडील दिव्यांग असतील आणि तुम्ही होयवर क्लिक केला तर तुम्हाला इथे वडिलांचा UID क्रमांक इथे एंटर करावा लागणार आहे. जर नसतील तर नाहीवर क्लिक करा.
त्याच्यानंतर तुमचे जे UID कार्ड नुसार आईचे पहिले नाव हे तुमच्या आईचे नाव आहे ते यामध्ये ऑटोमॅटिक फिल झालेलं असेल. त्याच्यानंतर आईचे मधले नाव म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव असेल आधार कार्डवर तर ते टाकू शकता किंवा तुमच्या वडिलांचे नाव असेल तर ते टाकू शकता. तर शक्यतो जास्त करून वडिलांचंच नाव असेल ते नाव तुम्हाला एंटर करायचे. त्यानंतर इथे आईचे आडनाव ते जे काही तुमचे आडनाव असेल ते आडनाव तुम्हाला टाकायचे आणि यामध्ये सेम वरील ऑप्शन आहे आई दिव्यांग आहे का? होय केला तर तुम्हाला UID क्रमांक टाकावा लागणार आहे. नाही केला तर काहीही भरावं लागणार नाही. त्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे आणि इथे स्थिती माहिती तर स्थिती माहितीमध्ये तुमचा जात प्रवर्ग तर जात प्रवर्ग तुमचा UID कार्ड नुसार ऑटोमॅटिक इथे फिल होईल. त्यानंतर इथे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र तर इथे तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असेल तर होयवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे. जर तुमच्याकडे असेल तर होयवर क्लिक करू शकता. आमच्या कंडिशनमध्ये जे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र आहे ते आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही ज्याचं तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा तुमचा स्वतःचा वैयक्तिक असेल तर यामध्ये तो पॅन कार्ड नंबर तुमचा टाकायचे. तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इथे दिव्यांग स्थिती होय ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन येईल. त्यानंतर तुमचा UID क्रमांक आहे तोही ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर अपंगत्वाचे नाव जे तुमच्या UID कार्डमध्ये जे काही अपंगत्व तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते अपंगत्वाचा प्रकार आहे तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येईल. त्याच्यानंतर अपंगत्वाचा प्रकार म्हणजे काहीकांचं तात्पुरते स्वरूपाचं अपंग असतं, काहीकांचं कायमस्वरूपी असतं. तर यामध्ये आमच्या कंडिशनमध्ये कायमस्वरूपीचा अपंग आहे. तर ते ऑटोमॅटिक जे UID कार्डवर तुम्ही जे टाकलं असेल ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन येईल. त्यानंतर अपंग टक्केवारी तेही ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन येईल जे तुमच्या UID कार्डवर जे असेल ते. त्याच्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता सध्या तुम्ही जिथे राहत असाल तो तुमचा घराचा पत्ता तुम्ही यामध्ये एंटर करू शकता. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा घर क्रमांक, इमारत क्रमांक किंवा तुमच्या गावाचं नाव तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर रस्त्याचे नाव तुमच्या जवळपासचा काही रस्ता असेल तो रस्ता तुम्ही टाकू शकता दुसऱ्या बॉक्समध्ये. त्यानंतर तुमचा जो UID कार्ड नुसार ऑटोमॅटिक पिन कोड आहे तो पिन कोड तुम्हाला यामध्ये फिल होईल. त्यानंतर तुमचा जिल्हाही ऑटोमॅटिक फिल होईल, तालुकाही ऑटोमॅटिक फिल होईल. त्याच्यानंतर तुमचं जे काही व्हिलेज असेल तर ते व्हिलेज तुम्हाला टाकायचे. व्हिलेज जर तुमचं पाडा असेल तर तुमचं जी ग्रामपंचायत असेल किंवा गाव असेल तुमचं दुसरं ते तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर इथे स्थानिक संस्था तर इथे जे काही तुमची स्थानिक संस्था म्हणजे तुमचं जे गाव असेल, व्हिलेज असेल, पंचायत असेल त्यांचंच तुम्हाला यामध्ये नाव दिसेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्थायी पत्ता स्थायी पत्ता म्हणजे सध्याचा पत्ता सारखाच आहे का? जर तुम्ही जिथे राहत आहात तो पत्ता आणि आताचा पत्ता सेम आहे का? जर नसेल तर नाहीवर क्लिक करायचे आणि तुम्हाला तुम्ही जिथे आता राहत आहे त्या पत्त्याचा ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. जर का तुमचं दोन्ही सेम असेल तर तुम्ही होयवर क्लिक करू शकता. नसेल तर नाहीवर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ती माहिती फिल करायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे शिक्षण व व्यवसाय तपशील तर शिक्षण आणि व्यवसाय तपशिलामध्ये तुम्हाला इथे खालील ऑप्शन आहे पुष्टी करा पालकांशिवाय तुमच्याकडे कायदेशीर मर्यादित पालक उपलब्ध आहेत का? जर पालन पोषण दुसरं कोणी करत असेल तर तुम्ही या टिकवर क्लिक करू शकता आणि यावर क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं पालन पोषण करणार असेल त्यांचं नाव तुम्ही यामध्ये टाकू शकता. जर नसतील तर तुम्ही टिकचा ऑप्शन काढू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला शिक्षणाची पातळी तुमचं जे काही शिक्षण झालं असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर इथे सर्वोच्च पात्रता तर हा बॉक्स तुम्ही एम्प्टी सोडू शकता. जर तुमच्याला असेल तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य व्यवसायाचा प्रकार हाही ऑप्शनल आहे. तर तुम्ही तुमच्या कंडिशन मध्ये जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय जर हा पण ऑप्शन तुम्हाला ऑप्शनल आहे. व्यवसाय असेल तर टाकू शकता, नसेल तर तोही टाकू शकता. त्यानंतर हा महत्वाचा आहे
तर सरासरी वार्षिक उत्पन्न जे काही तुमचे वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला इथे फिल करायचे. तर हा ऑप्शनल नाहीये, यामध्ये तुम्हाला फिल करावाच लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पालकांचे एकत्रित उत्पन्न, तर तुमचे सर्व मिळून उत्पन्न असेल तेही तुम्हाला फिल करायचे, तेही ऑप्शनल आहे. तेही नाही फिल केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर बँक खात्याची माहिती, तुमचे जे काही बँक डिटेल्स असेल, IFSC कोड असेल, बँकेचं नाव असेल, ते तुम्हाला यामध्ये एंटर करायचं आहे. तर इथे पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं खाते क्रमांक आहे ते टाकायचे. त्याच्यानंतर तुमचा IFSC कोड टाकायचे. त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव, त्यानंतर जे तुमचे खात्यावर नाव असेल तुमचं ते नाव टाकायचे. त्यानंतर इथे इतर माहिती, तर तुम्ही दानरेषेखाली आहे का, असतील तर होयवर क्लिक करायचे, नसतील तर नाहीवर क्लिक करायचे. असतील तर होयवर क्लिक करून तुम्ही पुढे इथे आर्थिक दुर्बल घटक आहे का, तर आर्थिक दुर्बल घटक आहे का यामध्ये तुम्ही असाल तर हायवर क्लिक करायचं, नसेल तर नाहीवर क्लिक करायचं. यानंतर देखभाल करणाऱ्याचे तपशील, जर तुमची कोणी देखभाल करत असेल तर तुम्ही त्याची इथे माहिती फिल करू शकता. तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता, आईचं नाव टाकू शकता. हेही ऑप्शनल आहे, जर नसेल तर सोडून दिलं तरी काही फरक नाहीये. त्यानंतर तुम्हाला जे तुमचे नातेवाईक असतील, देखभाल करणारे असतील, त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे नाते काय त्यांच्याशी ते टाकायचे. जर त्यांचा मोबाईल नंबर नसेल ते सोडून दिलं तरी काही हरकत नाहीये. तर इथे हे पूर्ण ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे, हे संस्थात्मक काळजी वाहक आहे का, तुमची काळजी कोणती एखादी संस्था घेत असेल, देखभाल संस्था करत असेल, तर या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचे आणि यामध्ये तुम्हाला ते संस्थेचं नाव, संस्थेचा नोंदणी क्रमांक आणि पदनामा आणि जी काही काळजी वाहक पत्ता आहे, म्हणजे जी संस्था जिथे असेल, जिथे तुम्ही राहत असाल त्या संस्थेचे डिटेल्स इथे तुम्हाला पत्ता, रस्त्याचं नाव, पिनकोड, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करायची आहे. जर तुम्ही तुमच्या घरी तुमची देखभाल करत असाल, तर तुमच्या घरी देखभाल होत असेल, आई वडील करत असतील, तर हा ऑप्शनल आहे. टिक नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जर तुम्ही टिक केली तर तुम्हाला यामध्ये संपूर्ण जी काही नावं आहेत ती मॉनिटरी आहेत, तुम्हाला टाकणं आहेत. तर यामध्ये मोबाईल क्रमांकही तुम्हाला टाकावा लागणार आहे आणि टिक काढली तर ते ऑप्शनल मध्ये येतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काळजी वाहकाचा पत्ता, तर तुमचा जो काही तुम्ही घरी तुमचे आई वडील देखभाल करत असतील तर तो पत्ता तुम्ही टाकला तरी काही हरकत नाहीये, कारण तोच पत्ता तुम्हाला टाकावा लागणार आहे. तुमच्या काळजी वाहकाचा जो काही पत्ता आहे तो पत्ता फिल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक टिकचा ऑप्शन दिसतो. तर या टिकच्या ऑप्शन मध्ये मी येथे घोषित करतो की कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार खोटी नाही आणि बरोबर आहे. UID तपशिला त्याच्या पुढे आहे UID तपशिलामध्ये बदल करा. तर जे काही बदल करायचा असेल तर तुम्ही यावर क्लिक करून तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर तुमची जी काही माहिती भरलेली तुम्ही माहिती असेल ती माहिती तुमची एकदम ओके असेल, बरोबर असेल, तर तुम्ही इथे सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करू शकता. तर आपण पुन्हा एकदा जी माहिती भरली होती ती माहिती तपासून घेतलेली आहे आणि ती माहिती बरोबर आहे. त्यामुळे आपण इथे सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करूयात. तर इथे तुम्हाला एक पॉपअप येईल, आर यू शुअर यू वांट टू सबमिट. तर तुम्ही हा फॉर्म आहे तो सबमिट करू इच्छिता का, असं तुम्हाला विचारलं जाईल. तर इथे ओके वर क्लिक करायचंय. त्यानंतर इथे पुन्हा येईल, आर यू शुअर यू वांट टू सबमिट. तर पुन्हा इथे ओके वर क्लिक करायचंय. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉपअप येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. तर त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करावा लागणार आहे. तर लॉग इन साठी तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर किंवा UID क्रमांक आहे तोही तुम्ही टाकून लॉग इन करू शकता. तर लॉग इन कशा प्रकारे करायचा व त्यामध्ये डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे
हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून जे डॉक्युमेंट्स अपलोड कशाप्रकारे करायचे व यामध्ये तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी फॉर्म कशाप्रकारे फिल करायचे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे काही दिव्यांग असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात व या रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिले नाही पाहिजे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटत आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.